तर नमस्कार मित्रांनो, स्वर्गीय भारत 5000 केसरी या मैदानात आपला भवानी यांनी चांगला गुलाल मिळवलेला आहे आणि चांगली लढत बघायला भेटली फायनलला आपल्याला। आता आपण दादाने विचारू, दादा आपला परिचय द्या। पहिली गोष्ट मी संदीप तामाणे, आपण आमचा भवानी बैलाचा मालक किशोर जनार्दन चौधरी पोखरकरवाडी यांच्या नावाने बैल पळतो आणि आम्ही छोट्या गावातून आलेलो आहे। मगाशी सेमी झाल्यानंतरच आम्ही बाईट दिला, एक भाऊ आले होते त्यांच्यावरती आम्हाला आमच्या बैलांचा एवढा कॉन्फिडन्स होता की त्यांना आम्ही त्याच बाईट मध्ये सांगितलं होतं की आमची गाडी 1 किंवा 2 नंबरला उतरणार आणि त्या आमच्या बैलांनी खरं करून दाखवलं, आमचा शब्द पाडून दिला नाही। नक्कीच दादा, आता याच्या जोडीला जो नंदी होता त्याचं नाव काय? डॉन म्हणून बैल आहे, कोणतं नाव काय? तनिष लक्ष्मण पाटील खारघर यांच्या नावाने बोलतो, नवी मुंबई। तर दादा काय आनंद आहे आजचा? आजचा आनंद शब्दात सांगण्यासारखा नाहीये। म्हणजे तुम्ही आम्ही छोट्या गावातून आलेलो आहे आणि आजपर्यंत आमच्या गावाची किंवा आमच्या जवळपासची कुठलीही गाडी 1 नंबर मध्ये राहिली किंवा गुलाबात राहिली नव्हती, पण आजचा जो आनंद आम्हाला भावनेने दिलाय ना, तो गगनात मावेनासा झालाय आणि आम्ही तो शब्दात व्यक्त करू शकत नाही। पण दादा जेव्हा निकाल लागणार होता तेव्हा कुठेतरी धाकधूक चालू होती, म्हणजे नक्की गाड्यांचं काय झाले सर्व मैदानात तुम्ही बघितलीच असेल। बिलकुल धाकधूक नव्हती, आम्ही कॉन्फिडन्स होतो, आमची गाडी 1 नंबरला आली। जी आधी 1 नंबर झाली होती ती गाडी लॉबी टच झाली, आम्हाला तो कॉन्फिडन्स होता आणि नंतर आमची गाडी लागली 1 नंबरला, तो आम्हाला कॉन्फिडन्स होता। बिलकुल धाकधूक नव्हती आमच्या मनात, कारण गाडी गट सेमीला एवढा फास्ट एवढी जुलून पळवली, तेवढी स्पीडनी पळवली होती, त्यामुळे आमच्याकडे धाकधूक असण्याचा संबंधच नव्हता काही। समोरचे नंदी सुद्धा चांगलेच होते, ते कुठले नंदी होते? समोरच्या आमच्याच शेजारचं गाव आहे कशेले म्हणून, त्यांचा किस्मत म्हणून बोलतो, तो पण टॉपचा बैल आहे, आज बिनजोड मध्ये टॉप मध्ये बोलतो। त्या गाडीला तो होता, बाजूला एक चिकू होता आणि मेहरबानची गाडी होती, शॉटगन मेहरबान, आणि कोलीकोपरचा चिक्या एक होता। दादा म्हणजे आता तुम्ही बघा ना, एवढे नंदी सर्व एकत्रच होते आणि तुमचा एवढा कॉन्फिडन्स होता, कुठेतरी ते सुद्धा एवढे फास्ट पाळणारे होते, मग काय सांगाल याच्याबद्दल? आम्हाला बघा, आमच्या बैलाच्या चेहऱ्याकडे आणि डोळ्यात बघूनच आम्हाला कॉन्फिडन्स आला होता की आमचा बैल आज काहीतरी करून दाखवणार आहे। आणि ज्यावेळी सेमीला गाडी पाहिल्यानंतर आम्हाला अजून कॉन्फिडन्स वाटला की आमची गाडी पहिल्या 2 मध्ये राहणार आहे आणि तो शब्द आज भावनेने करून दाखवला। तर दादा सेमीला काय स्पीड बघायला भेटलं? सेमीला गटाला जी गाडी पळाली त्याच्यानंतर सेमीला जी गाडी पळाली चांगल्या टॉपच्या गाड्या होत्या। आमच्याकडे भवरा म्हणून बोलतो, टॉप मध्ये बोलतो, सोनू बपुतराव यांचा सिकंदर बोलतो, टॉप मध्ये बोलतो, त्यांच्यामध्ये गाडीने खुला निकाल घेतला होता आमच्या, त्यामुळे आम्हाला कॉन्फिडन्स आला होता। मागचा जो मैदान झाला त्याला खूप अंधार झाला होता, आजचं नियोजन कसं वाटलं दादांचं? आजचं नियोजन कमिटीचं तर मानव तेवढे आभार कमीच आहेत, कारण घाटापेक्षा इथे मुंबईवरती 3 फेऱ्याचं मैदान करणं एवढं सोपं नाहीये, पण ते कमिटीने करून दाखवलं। तर पहिली गोष्ट नरेंद्र शेठ गोमारे आणि पूर्ण कमिटीचे आम्ही आभार मानतो, सरदार कांबळीची कमिटी। आता तुम्ही बघा ना, जे दादा बोललेले सकाळी कितीला 8ला गाड्या सोडणार, तसे गाड्या गट चालू केले, तर काय सांगाल? ज्यांनी मागच्या वेळेस पण गेल्या वर्षी त्यांनी 2 मैदानं घेतली, यावर्षी पण दुसरं मैदान आहे, ते जे एकदा शब्द दिला ना का त्या शब्दावरती ठाम राहणार आहेत आणि त्यासाठी ते परिश्रम करतात। आता 8 दिवस लागते, 10 दिवस लागते, तेवढे ते परिश्रम करतात आणि आज पण पहिला गट म्हणजे 8 वाजून 5 मिनिटाला सुटलाय। एक वासरानं आपल्याला नवीन चान्स भेटतं, म्हणजे वासरानं आपल्याला पळायला भेटतं, आपल्याकडे मुंबईमध्ये चांगले मैदान बघायला भेटतात 3 फेऱ्याचे, काय सांगाल? 100% मुंबईमध्ये आजपर्यंत मुंबईमध्ये आहे ना, आपण मुंबईवाल्यांचं खेळ काय, लागलेला बैल आणायचा आणि त्याची हौस करायची, पण आपल्याकडे वासरं शक्यतो जास्त घडत नाही। पण किशोर आणि त्यांचा भाचा आणि त्यांच्या टीमची ही मेहनत आहे का कोरा वासरं आणून जुकाटावरती शिकून आज वासरू 1 नंबर मध्ये गेले। ती त्याच्या मालक किशोर चौधरी मालक आहेत आणि त्यांचा भाचा यश पोखरकर आणि त्यांची टीम, त्यांची मेहनत आहे। दादा आज आपला पायरा कसा काय जुलून आलता? पहिला तसं लक्ष्मण पाटील शेठचा बैल आमच्याकडेच असतात, ते राहायला नवी मुंबईमध्ये आहेत, पण बैल आमच्याकडेच असतात, त्यामुळे आमचे जुने संबंध आहेत त्यांचे शर्यत क्षेत्रात आल्यापासून। तर त्यामुळे ते बऱ्याच दिवस आमचं चाललं होतं, पण तो योग आज आला। आम्ही एक शब्दाने त्यांच्याकडे शब्द टाकला का आम्हाला या मैदानात बैल द्या, त्यांनी एका शब्दात हो म्हटलं। नक्कीच दादा, यो आपला रेग्युलर कोणत्या खांदी बोलतो दादा? दोन्ही खांदी पब्लिकने बोलतो, दोन्ही खांदी तेवढा स्पीड लावतो वासरू। मग दादा आता पुढचं नियोजन काय दिसेल? पुढचं नियोजन आता मालक तर ठरवेल, पण आमची तर इच्छा आहे गावल्यांची म्हणून ही गाडी अजून 2-3 मैदान पळावा। आता मग दादा 26 तारखेला मैदान येतोय, त्याचं काही नियोजन करणार का नाही? मैदान असणार आहे, पण पैरा अजून आम्ही फिक्स नाही केला, शेवटी समोरच्या मालकाशी बोलणं गरजेचं आहे, त्यांच्याशी बोलल्यानंतर आम्ही पैरा फिक्स करू, पण मैदान जायची इच्छा आहे आमची पण। दादा हा बिनजोडला याला जोरकांचा असतं रेग्युलर? बिनजोडला आतापर्यंत कर्जत मध्ये बरेचसेच बैल घातले त्यांना आणि प्रत्येक बैलाला आजपर्यंत इतिहास कुठल्याच बैलाला कमी पळाला नाही, बरेचसेच बैल पळालेत, आरिव्याप सकट बरेचसे बैल आहेत। आता नावं सांगायला गेलं तर खूप मोठी लिस्ट आहे, पण कुठल्याच बैलाला कमी पळाला आणि कुठल्याही खांदी पळतो तो पब्लिकने। दादा आता तुम्ही बघता एक आपला वासरू यांनी म्हणजे आज एक चांगला तुमचं नाव केलंय,
आता मग याच्याबद्दल सांगा ना, कारण कुठून घेतलंय काय सगळ्या पब्लिकला कळू दे ना. त्याचा इतिहास मालक स्वतः सांगतील. त्याचा इतिहास खूप मोठा आहे. माईक दे ना त्यांच्याकडे. हा जो भवानी आहे माझा, हं. तो मी इथून घेतलेला, चाळीसगाववरून मल्हारी कोसदा एरंडा यांच्याकडून घेतलेला. आणि त्यांनी किस्मत हा बैल जो प्रभाकर दिसले यांच्याकडे आहे, तो किस्मत बैल पण त्यांनीच दिलेला होता. त्यांनी फक्त मला एकच सांगितलं, भाऊ हा बैल तुम्ही घेऊन जा, हा बैल न्या, हा बैल तुमचं नाव करील. मी त्यांच्या शब्दाला मान ठेवून हा बैल मी घेतला ना. किती वर्ष आले दादा घेऊन? मी साधारणपणे ते 8 ते 9 महिने झाले त्याला घेतलेला. 8 ते 9 महिने. हा, 8 ते 9 महिने म्हणजे किती महिने झाला असेल जास्तीत जास्त? आता हा असेल मला वाटतं 16 ते 17 महिन्याचा असेल. मग आता जेव्हा तुम्ही घेतला तेव्हा पहिल्या मैदानात कोणत्या पालाला म्हणजे गुलाल मिळून दिला? हा पहिल्या बंदरात माझा तो घरचा गावठी आहे शुभम म्हणून, हा त्याच्यामध्ये पळाला तो. मग आता त्याच्यानंतर टोटल किती गुलाल झाले? याचे कमीत कमी 60 एक गुलाल झाले. 60-65 गुलाल झाले तरी नॉन स्टॉप मध्ये. दादा काय पोरांची मेहनत असते? पोरांबद्दल सांगा ना. पोरांची- पोरं आता इथे एवढी तुमच्या ह्या मागे आहेत. मुलांची एवढी मेहनत आहे या भवानीसाठी ना, पूर्ण मुलांची, ह्या गावांची आणि पूर्ण त्याच्यावरती जे सगळे सहकारी आहेत ना, त्यांची एवढी मेहनत आहे की कोणाबरोबर पळायचं, कोणाबरोबर पैरा करायचा, कसं पळायचं, कुठल्या गटाला म्हणजे कुठल्या गटामध्ये पळायचं, सगळी त्या मुलांचीच मेहनत आहे. या भवानी जीवावरती जी सगळी मुलं प्रेम करतात गावातली, हा त्यांच्यावरती सगळं नियोजन असतं. दादा कुठेतरी म्हणजे आपल्या नंदीला कोणत्या तरी गुरुची गरज लागते, मग याचा गुरु कोण आहे? आता याचा गुरु तर सांगता येणार नाही तुम्हाला, कारण की ज्याच्या घरात पळालाय हा तो त्याला म्हणजे थोडा तोंड काढूनच पळालाय. मी असं मोठेपणा नाही सांगत की वासरू पळतोय, पण आता परत जेवढे बैल टाकलेत हा तेवढ्यांना तोंड काढूनच पळालाय तो. याच्या गुरु मागे म्हणलं ना, बैलांनी भरपूर वेळा शिकवलं त्यांनी, पण यांच्या मागे यांची मुलं जी आहेत, किशोर चौधरीचा भाचा, कल्पेश, ही सर्व जी मुलं आहेत त्यांची खूप मोठी मेहनत आहे. हा जेव्हा वासरू घेतला कोरा वासरू होतं आणि सिंगल फासली होतं आणि आणि त्याला जुकाटावरती शिकवण्यापासून सुरुवात केली होती. तर ते आजपर्यंत आले, त्यामुळे मुलांनी खूप मेहनत घेतली त्याच्या मागे. आणि सांगायचं म्हटलं तर जे आमचे लाडके ड्रायव्हर म्हणजे सर्वच लाडके आहेत असे म्हणत नाही. आमच्या जेव्हा बॅनर पडतो त्या बॅनर मध्ये आमचे 9-10 ड्रायव्हर आहेत ठराविक. त्या ड्रायव्हरचे सर्वांचं नाव असतं. त्यातलेच एक आपले सचिन लोबी, त्यांनी सिमी पलावला, सिमी पलावली, गट पलावला, फायनल पण त्यांनीच पलावली. त्यांनी असा आमचा जोर लावला की गुलाल प्राप्त करून दिला त्यांनी. नक्कीच दादा. दादा तुम्ही ड्रायव्हर? दादा त्यांच्याकडे माईक दे. आपला कॅमेरा चालू राहतो, बंद नाही होईल, परत एडिट करायला तकलीफ नको. दादा आपला परिचय द्या ना. मी सचिन लोबी, चांदई. तर दादा आज तुम्ही एक आपल्या मैदानात चांगला गुलाल मिळवून दिला, पहिल्या नंबराचा. काय सांगाल आनंद? काय नाही, भवानी आदात मध्ये टॉप मध्ये आहे, कर्जत मध्येच नव्हे तर मुंबईमध्ये टॉप मध्ये आहे. आणि त्याला साथ दिली डॉनने. चांगला बैल पळतो, चांगल्या बैलांनी चांगल्या बैलाला साथ दिल्यामुळे नंबर लागू झालेला आहे. आणि दोन्ही मालकांचे अभिनंदन, आणि असेच नंबर त्यांना लागो हीच आमची इच्छा आहे. नक्कीच दादा. दादा कुठेतरी म्हणजे 2 नंदी पालतात, त्याच्या मग ड्रायव्हरचा हात असतो. मग यांचं स्पीड बघता तुम्हाला काय वाटलं, कसं वाटलं स्पीड यांचा आजचा? काय नाही, गती चांगली लागलेली आहे, गाडी जुळलेली आहे. पहिल्या गटाला चांगला पळाला भवानी, त्यानंतर डॉनने थोडा प्रतिसाद चांगला दिला सेमीला, आणि फायनलला दोन्ही चांगले पळाले. म्हणजे तडजोड म्हणजे अशी काय वरचढ वगैरे काय झालेलं नाही, हे दोन्ही सामन्यात पळाले बैल, आणि सामन्यात पळाल्यामुळे गुलाल झालेला आहे. दादा या गाडीवरती तुम्ही कधीपासून असता? आम्ही घेतल्यापासून ड्रायव्हर आहेत. ज्या दिवशी मैदानात नसतो आम्ही त्या दिवशी इतरही ड्रायव्हर बसतात, पण ज्या दिवशी आम्ही असतो त्या दिवशी बसतो. ज्या दिवशी आम्हाला किशोर भाऊ बोलतात की तुम्ही बसा भाऊ, तर आम्ही बसतोच. दादा काय अनुभव आहे तुमचा? असं मैदान होत राहतात तेव्हा कुठेतरी तुमच्यावर सुद्धा जबाबदारी असते ना? 100% जबाबदारी असते. मालकापेक्षा ड्रायव्हरला वाटतं की आपली गाडी गुलालात राहिली पाहिजे, आणि आपल्या मालकाला गुलाल झालाच पाहिजे, बैलावर गुलाल पडलाच पाहिजे, आपल्यावर गुलाल पडलाच पाहिजे. आणि गुलालात राहणं हे प्रत्येक ड्रायव्हरचं म्हणजे कर्तव्य आहे. कोणी म्हणजे दगाबाजी मालकाला आणि बैलांना नाही द्यायला पाहिजे. प्रत्येक वेळी गुलालातच राहण्याची जबाबदारी आपण प्रत्येक ड्रायव्हरने घेतलीच पाहिजे, आणि ती आम्ही घेतोच. आणि 100% गुलाल होईल हे आम्हाला वाटतं, म्हणून आम्ही गाडीवर बसतो. दादा आज इथलं नियोजन बघता काय सांगाल? नियोजन चांगलं आहे, मैदान खूप चांगलं आहे, माती चांगली आहे, बैलांना पळण्यालायक माती आहे, आणि नियोजन खूपच भारी होतं. आजचं नियोजन खूपच भारी, मैदान खूप चांगलं आलं. फायनल पण उजेडात झाली, हे आनंद आहे. गाडा मालक सुखी घरी गेले, सुखरूप, बैलांना काही इजा वगैरे काही झालेली नाहीये. मैदान खूप चांगलं आलं. नक्कीच दादा. दादा तुमच्या हातात डाल आले, डालीबद्दल काय सांगाल आनंद? म्हणजे आता तुम्ही बिंजोडला घडवाचं कारण आहे, बैल घडवाचं कारण म्हणजे आमचं योगेश ड्रायव्हर अँकर खांड्याचे, लहान असल्यापासून त्या वासराला भाऊ तू थांब थोडा, भाऊ मी असं करतो,
ते कसं करतो त्यामुळे ते कंटिन्यू सांगत होते. बोल 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 योगेश बोल. नाही बोला बोला कोणी पण बोला. कॅमेरा बंद नाही होणार आपला. यातून काय माहितीये का, हा योगेश ड्रायव्हर आहे हा, म्हणजे हे जे 7-8 ड्रायव्हर आहेत माझे जे लाडके सर्व, म्हणजे सर्वांचे आमचे जे एवढी भवानी हे ना त्यांचे सर्वांचे लाडके. योगेश असं आहे की कधीच म्हणजे त्याला बोललो योगेश आता ह्यो आपला दादा बसता त्याला बसू दे, हा बोलतो चालेल ना भाऊ असं काही टेन्शन नाही. आणि जास्ती म्हणजे घडवाचं कार्य तर योगेश निघले त्यांना. दादा बघा ना, जी गाडी आपली 19-20 झाली मैदानात, त्या गाडीबद्दल काय सांगाल? कारण त्यांना सुद्धा कुठेतरी अपेक्षा लागलेली, काय सांगाल 2 शब्द? आता कसे बैलांचं काम तर बैलांनी केलंच म्हणायचं. आम्हाला आशा होती आमचा 1 नाही तर 2 नंबर तरी बैल हे भवानी आणि डॉन लक्ष्मण शेठ पाटील खारघर त्यांचा डॉन हे करतील अशी आम्हाला सकाळपासून आशा होती का बाबा हे चान्स तरी आपल्याला हा देतील, आणि त्यांनी तो दिला आज. चला दादा, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आपले बरेच ब्लॉगर आपले भाऊस थँक्यू आहेत, त्यांना सुद्धा मुलाखत घ्यायची आहे. चला थँक्यू थँक्यू. तुम्हाला शुभेच्छा. नाही एवढ्या बघणाऱ्या पोरांना पण शुभेच्छा. चला.